काय झालंय? काही नाही, पोलीस स्टेशन मधून फोन होता. सलीलला बरं वाटत नाही. मला माहित होतं असंच काहीतरी होणार. माझ्या सलीला तिकडचं वातावरण नाही. कसलं जेवण दिलं असेल, काय दिलं असेल. मी पिक्चर मध्ये बघितलंय, खूप मारतात मी बघितलंय. आई आई तिथे तू बघ यार तिला प्लीज. आई चल आपण कुठे येतेस आता? पोलीस स्टेशनला. तू कशाला येतेस? मला बोलवलं, मी जाऊन येतो. अरे मी आई आहे, मी येणार नाही का? आई तू पोलीस स्टेशन मध्ये येशील, सलीलची अवस्था बघून परत चिडचिड करशील. मग मी चिडणार नाही. अरे कसं वागतात माझ्या पोराशी? वकील साहेबांनी काय सांगितलं? अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्यामुळे केस कॉम्प्लिकेटेड होईल. जामीन मिळणं अवघड होईल. आई तू प्लीज ऐक माझं. दीदी आई, समीर बरोबर बोलतोय. त्याला जाऊ दे, त्याला नको अडूस. मी जाऊन येतो, मी कळवतो तुला काय ते. मला कळवा. आणि जर माझ्या पोराला काय झालं ना तर मी कोणाला सोडणार. काही होणार नाहीये सलीलला. मी आहे ना, मी बघतो ना काय करायचं ते. मला फोन कर. नित्या सलील माझा जीव पप्पू नको ना लावूस तेल केसांना. नको ना. अरे हातांना नको ना. अरे तेल लावून जायचं रंग खेळायला. आता घासणीने घासून रंग काढावे लागतील. मग तू का नाही लावतेस केसांना तेल? मी कशाला लावू? तू मला प्रॉमिस केलं होतंस ना तू माझ्यासोबत रंग खेळायला येणार आहेस. जरी लग्न करून त्या घरी गेले ना तरी त्या घरातून तुझ्या फायद्याची एकही गोष्ट या घरात येणार नाही. मी ती येऊ देणार नाही. बाबा, आजोबा, तुम्ही सुद्धा रंग खेळायला यायचं या? नाही नाही बाबा, मला ना खूप भीती वाटते. खरंच खूप भीती वाटते मला. कसली भीती? मी आणि आतू आहे ना, तुम्ही घाबरू नका. इतके मोठे झाले तरी घाबरतात. ए गौरी, पण तुझी आत्तू येणार आहे का खेळायला आधी? ए बाई, अशी रागाने बघू नकोस माझ्याकडे. मी तर येणार आहे बाबा रंग खेळायला. ये, थांब मी पिचकारी घेऊन येते. तू ओके आहेस ना? मला काय झालं ओके नसायला? त्या सलून प्रकरणानंतर तुझा मूड आहे ना होळी खेळायचा? खरं तर नाहीये, पण गौरीच्या आनंदासाठी खेळणार आहे मी. ए बाबा, कलर लावायला कोण आलं असेल तर सांभाळ जरा. हा? काय? बघतो मी. अरे विराज सर, अरे, या या. अरे सवय बापू, या ना या. निकी, पाणी आण ना. तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. तुम्हालाही. तुम्हाला हॅपी होली. हॅपी होली. विश यू द सेम. थँक्यू. कल्याणी, काल रात्री जागून करंजा केल्या ना, त्या घेऊन ये ना. आई 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 आत्ता नको. नाही जावई बापू, खाऊन बघा ना, मी स्वतः केलंय. मी आल्यानंतर खातो. नाही नाही काय आहे, उशीर होतोय. मी खरं तर अर्पिताला घेऊन जाण्यासाठी आलोय. ऍक्च्युली एक कॉर्पोरेट होली इव्हेंट आहे. म्हणजे आमच्या सर्कल मधली काही मोजकीच इलिट माणसं असणार आहेत तिथे.
आता काय झालंय बाबा, सगळ्यांनाच कळलंय की माझं लग्न ठरलंय. आता त्या इव्हेंटला जर मी एकटा गेलो तर 10 प्रश्न विचारतील मला. मुलगी कोण आहे, का नाही आणलंस, वगैरे वगैरे. म्हणून अर्पिताला तिथे घेऊन जाण्यासाठी मी आलोय. आई बाबा चालेल ना तुम्हाला? ट्रॉफी वाईफ म्हणून मिरवायचं असेल म्हणून सोबत घेऊन जायचं. हा विचारता काय, तुमची बायको आहे आता, ती घेऊन जा सोबत. कसं आहे जावे बापू, म्हणजे अर्पिताची जायची तयारी असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. हा काय ग अर्पिता? नाही पण मला मला तिकडे खूप अवघडल्यासारखं होईल. मी ओळखत नाही ना तिकडे कोणाला, सवय नाही अशा मोठ्या लोकांमध्ये जायची. केल्याशिवाय सवय कशी होणार अर्पिता? आलीस तर सवय होईल. ओके चल. विराज सर, अहो मी गौरीला प्रॉमिस केलं होतं की मी आज होळी तिच्याबरोबर खेळेन. मी जर तुमच्याबरोबर आले ना तर खूप वाईट वाटेल हो तिला. ओ हॅपी होली गौरी. ओ बाप रे, कोणीतरी रागावलंय. गौरी बा, आता या वर्षी माझं आणि आत्तूचं लग्न होणार आहे ना, हो की नाही? त्यामुळे हा काका पहिल्यांदाच तुझ्या आत्तू सोबत होळी खेळणार आहे. तू दरवर्षी आत्तू सोबत खेळतेस की नाही होळी? या वर्षी पहिल्यांदा प्लीज ह्या काकाला तुझ्या आत्तू सोबत होळी खेळू दे ना, प्लीज 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 प्लीज. बरं मला सांग, तुझी आत्तू तुझ्या बरोबर नसली की तुला वाईट वाटतं ना? हो ना? मग तुझी आत्तू माझ्यासोबत नाही आली तर मला सुद्धा वाईट वाटेल, मला सुद्धा रडू येईल. चालेल तुला? आत्तू ठीक आहे, तू नको येऊस माझ्यासोबत. तू ना, तू गौरी सोबतच होळी खेळ. मला वाईट वाटतंय पण मी मॅनेज करेन माझं. रडू नका तुम्ही, घेऊन जावा तुम्ही आत्तूला. पण तुला वाईट वाटेल ना? नाही वाईट वाटेल. नक्की नक्की घेऊन जाऊ? हा, प्रॉमिस? प्रॉमिस. पुढच्या वर्षीपासून तू, मी आणि आत्तू आपण तिघे मिळून होळी खेळायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. आजोबांना सुद्धा घ्यायचं, ते माझ्यासोबत कधीच होळी खेळत नाही. हो, हा, आपण एक काम करूया, पुढच्या वर्षी आजोबांनाच पहिला रंग लावूया. चालेल? हो. हं? कळलं का आजोबा? असं करणार होता आम्ही पुढच्या वर्षीपासून. नाही बाबा, मला खूप भीती वाटते का तिथे यायला. हा नाही आता असं नाही चालणार. मी गौरी मॅडमना प्रॉमिस केलंय, तुम्हाला आमच्याबरोबर होळी खेळावीच लागणार. खेळणार ना? हो, आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर यावंच लागेल मला. ये
हा चलायचं का मग? नाही, गौरी मॅडमनं परमिशन दिली आता. हा तुला परमिशन आहे, जा तू. मी चेंज करून येते. नाही नको, जाताना नवीन कपडे घेऊ तुझ्यासाठी. तसंही हे असले कपडे चालत नाहीत तिथे. चल. बॅग घेऊन हा येते. ये. आई बाबा येतोच आम्ही. हा. आलोच. काय डॉक्टर काय झालंय? एक तर त्याचा कोटा हलका आहे, एकूणच इथलं वातावरण आणि खाणं पिणं त्याला सहन झालेलं नाहीये, आणि हायपर टेन्शनमुळे त्याचा BP हाय झालाय. इन्स्पेक्टर, अशा परिस्थितीत त्याला इथं ठेवणं धोक्याचं आहे. आय सजेस्ट एकतर त्यांना हॉस्पिटलाइज करा किंवा जामिनावर घरी सोडा, आणि रेग्युलर इंटरव्हल नंतर त्यांना हजेरीसाठी बोलवा. याला इथं ठेवणं जीवावर बेतू शकतं. मी याचं मेडिकल सर्टिफिकेट रेडी ठेवतो, ते घेऊन जा. साहेब, मला याला घरी घेऊन जाऊ द्या ना प्लीज. हे बघा, मी तुमची काळजी समजू शकतो, पण जामिनाशिवाय मी त्याला सोडू शकत नाही. आणि सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे कोर्टही बंद आहे. पण काहीतरी उपाय तर असेल ना यावर? एक उपाय आहे. मॅजिस्ट्रेट साहेबांची सहीच आज याला जामिनावर सोडू शकते. माणुसकी म्हणून मी तुम्हाला मदत करतोय. मी तुम्हाला एक फॉर्म देतो. मॅजिस्ट्रेट साहेबांची सही जर का त्यावर तुम्ही आणू शकलात तर आजच होईल जामीन. साहेब, मी सही आणतो त्यांची. मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल? देवाचे आभार मान. नशीबवान आहेस, असा भाऊ मिळालाय. या भावाकडे बघून असं वाटतंय तू चांगल्या घरातला आहेस. सुधार आता. या, तुम्हाला देतो फॉर्म. दादा. सलील, तू काळजी करू नकोस. आज काही झालं तरी मॅजिस्ट्रेट साहेबांची सही मी घेऊनच येणार आहे. तू आराम कर. हॅपी होली. लगा लगा हॅपी होली. काय झालं? रिलॅक्स. चल. एन्जॉय करता की नाही? ये अर्पिता. हाँ. माय वुड बी वाईफ. अर्पिता. क्या बात, क्या बात, क्या बात. अर्पिता, मीट मिस्टर करनानी. हॅपी होली. सॉरी. आय एम सॉरी. अर्पिता, काय झालं? रिलॅक्स. इथे असंच ग्रीट करतात. कम ऑन, ग्रीट हिम. अर्पिता, ग्रीट हिम. कम ऑन, कम ऑन.
कमॉन 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 कमॉन. हॅपी होली हॅपी होली हॅपी हॅपी होली. ए सगळ्यात यंग आमच्या मधुबाई. बेटा बेटा कैसा है होली बहुत मुबारक आपको सदैव खुश रहो आबाद रहो आयुष्मान भव. सरंजामे साहेब. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. मस्त. मिस्टर अँड मिसेस चंद्रा. हॅपी होली. सरप्राईज हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. या उषा लोखंडे. हॅपी होली अर्पिता. उषा हॅपी होली. ए रंग घेऊन ये रे. शाबास. सरंजामे साहेब. माझी बायको आहे. पहिला रंग मी लावणार. सॉरी नक्की नक्की तुझा मान पहिला. प्लीज प्लीज प्लीज. बरोबर ना यांच्या पार्टी चेंज झालं होतं ना. अगदी बरोबर. हे बघा दादा, उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला यायचंय चुडा भरायला. हो अगदी भारीतला चुडा हवाय आम्हाला. अहो मुलगी, माझ्या मुलीचं लग्न आहे. हो नवरा अगदी भारी श्रीमंत आहे हो, त्यामुळे चुडा लखलखीत हवा. हो तुम्हाला पाठवलं ना पत्ता, कळलाय ना. अहो अलकनंदा चाळ. विराट सरांच्या पैशांवर माझ्या घरच्यांचा अधिकार नाहीये. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीतला छदामही मिळणार नाही या घरच्यांना. म्हणे लग्नानंतर त्या घरातून या घरात एक छदामही येणार नाही. आली मोठी तत्वाची. आम्ही एवढ्या युक्त्या करून तुला या लग्नासाठी तयार केलं, ते कशासाठी? आमचा फायदा व्हावा म्हणूनच ना. अक्कल पाजळते. आपण राहणार आलिशान घरात, गाड्या फिरवणार, देश परदेशात विराज बरोबर चैन करणार, आणि आम्ही इथे भीक मागत फिरायचं. जाग, मला जे सुख मिळणार नाही तर ते तुलाही नाही मिळू देणार मी. नाहीच. अनिष्या वेळी जो फज्जा उडाला ना, त्याचा चांगला वचपा काढणार आहे मी ना मुद्दामूनच चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला चाळीतले आणि भाऊकीच्या सगळ्या लोकांना बोलवलंय. बघा म्हणावं थाट. अनिशपेक्षा 100 पटीने चांगलं स्थळ मिळवलं की नाही. आता ना सगळ्यांचे डोळे दिपणार आहेत विरासराची श्रीमंती बघून. ए आता ना ही गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लग्नाचा व्यवहार नाही होऊ देणार. आई, मी जरा एक फोन करून येते. आलेच. वहिनी, काय दिसत नाही तुला? हा, रंगाने भरलेल्या अंगाने येतेस आणि डायरेक्ट धडकतेस का? तुलाही शिंग फुटलेत आता. तुलाही म्हणजे हिला बोलली ही? आई, काय ग, हिला काय झालंय? इतकी का भडकते? काय माहिती, फोन करायला जाते म्हणाली, गेली उडत. निकी पण ना नाही नको, मी हे असलं काही पीत नाही. असलं थंडाई म्हणता त्याला. रंगपंचमीच्या दिवशी सगळेच पितात. प्रसाद कन्सिडर करायचा. कम ऑन. नाही नको ना, नको.
अर्पिता रिलॅक्स. हे बघ, ह्या अशा सगळ्या पार्टीज, माझं लाईफस्टाईल, याची हळूहळू आता सवय लावून घे. आज थंडाई आहे, उद्या पार्टीत वाईन प्यावी लागेल. वाईन? वाईन इतकं काही नसतं, थोडी प्यायची, चालते, काही होत नाही. बरं, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला जर काही झालं तर मी सांभाळून घेईन. ओके? तर पण नको. अर्पिता, मला नाही म्हणलं नाही आवडत, सांगितलंय ना मी तुला. पीना माझ्यासाठी. कमॉन 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 ये कमॉन कमॉन कमॉन. नाइस. क्या बात है, अख्खा ग्लास प्यायलीस. You okay? मी माझ्या बायकोला रंग लावणार आहे. अर्पिता, खूप खूप स्पेशल मोमेंट आहे माझ्या आयुष्यातली. एक मिनिट. हॅलो हॅलो, मी जर पटकन कॉल घेऊन येऊ, महत्वाचं आहे. इकडेच थांब. एन्जॉय. पाणी आहे का? तिकडे आहे मॅडम, ते बघा. अर्पिता मॅडम,